नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला मित्र उदयलड आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आला शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ। प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि अमेरिका यांच्या संघर्षामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे सोयाबीनच्या दरात येऊ शकते प्रचंड तेजी। पण देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे का व कधी येऊ शकते सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी। जर महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटतं आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा। व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला करा ऑल, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे सोयाबीनच्या दरात येऊ शकते प्रचंड तेजी। पण देशांतर्गत बाजारामध्ये चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे कधी आणि कशी येऊ शकते प्रचंड तेजी, आणि या प्रचंड तेजीमध्ये मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला मग या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे। मित्रांनो, आपल्या सर्वांना हे तर माहीत असेल की सध्याच्या कंडिशनला अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिकेनं चीनवरती सध्या 145% आयात शुल्क वाढवले, तर चीन अमेरिकेच्या येणाऱ्या ॲटम्सवरती सध्या 125% आयात शुल्क लावताना दिसतोय। म्हणजे हा संघर्ष आपल्याला जिथून सुरू झाला तिथून खूप वाढताना दिसतोय। मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेतून येणारे जे सोयाबीन आहे, सोया तेल आहे, सोया पेंडे, कापूस आहे, म्हणजे ॲग्री कमोडिटीज याच्यावरती सुद्धा आयात शुल्क वाढ होण्याची टांगती तलवार आहे। मग याच्यामुळं आता सोयाबीन, सोया तेल, सोयाबीन याच्यावरती आयात शुल्क वाढवलं तर चीनला मोठ्या प्रमाणात मग भारताकडून सोयाबीन, सोया तेल, सोयाबीन याची खरेदी करावी लागणार आणि चीन त्या तयारीत आहे। भारताचं सर्व सोयाबीन चीन या ठिकाणी खरेदी करू इच्छिते आणि अशा परिस्थितीमध्ये चीननं जर हा करार केला तर नजीकच्या भविष्यात चीन आणि अमेरिका या संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव 5,000पर्यंत पोहोचला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपल्या सर्वांना या ठिकाणी वाटायला नको। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची हा जो प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सोयाबीनचा बाजारभाव 42, 43, 44 ही लेवल दाखवत असेल तर इथं सोयाबीनची विक्री आपण करून टाकायची। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास मिळेल 100% फायदा। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। त्याचबरोबर जर आपण व्हिडिओला आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या सर्वांना मी शेती मित्र आवडते यूट्यूब चॅनल मिळत राहील। तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस खूप खूप आभार।